तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पिल्लूच आणि तिच्या दादाचं काय चाललं होतं काय माहीत, फोनमध्ये काय तर दोघंजण बघत होते. आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अभ्यंग स्नान सकाळी पहाटे केलं जातं. अहो आमचे बाहेर गेले होते म्हणून त्यामुळे ते सकाळीच येणार होते आणि पिल्लूलाही इतक्या पहाटे उठायची सवय नाही. त्यामुळे ना पिल्लूचे पप्पा सकाळी आल्यानंतर ना त्यांना दोघांनाही उठणं वगैरे लावून घेतलं. त्यांना स्नान वगैरे केल्यानंतर ना औक्षण वगैरे दोघांनाही करून घेतलं. त्यानंतर अचानक आमचं ठरलं होतं बाहेर जायचं, ते म्हणजे रंकाळ्याला. खरंच ना मी तुम्हाला सांगते, आयुष्य एकदाच आहे त्यामुळे ना मन मारून नाही, मन भरून जगा. मेल्यानंतर ना आपण सोबत काही घेऊन जाणार नाही, सगळं आपल्याला इथंच ठेवून जायचं आहे. आयुष्य आपलं 4 दिवसाचं आहे त्यामुळे ना मन मोकळेपणाने जगा. कारण का आपल्याला कधी काय होईल कधी सांगता येणार नाही, कुणाची वेळ सांगून नाही येत. हातबार रोडला पोहोचल्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आणि आज तर ना खूप सारी गर्दी होती, कारण का उद्या भाऊबीज आहे त्यामुळे सगळ्या लेडीज आल्या होत्या. कोणाला मेकअपचं पाहिजे असेल, कोणाला कपडे पाहिजे असेल, कोणाला काही पाहिजे असेल. त्यानंतर हा मिठाईवाला दिसला आणि पिल्लूला जे बघल ते हवंच असतं त्यामुळे तेही घेतलं. त्यानंतर इथं आल्यानंतर हा बलून मागायला लागली, ही तिच्यासाठी घेतला होता. आणि त्यानंतर ना आम्ही सर्व खरेदी वगैरे केली आणि घरी येण्यासाठी निघालो होतो. जो आम्ही बलून घेतला होता तो उडून गेला होता. ह्या लहान मुलाने आणून दिला होता. अजूनही माणुसकी आहे कुठेतरी, हे तर पाहून मला जास्त आनंद. घरी आले आणि आज होता बुधवार आणि त्यामुळे ना मला भाजीपाला पण आणायला जायचं होतं. त्यामुळे भाजीपालाही घेऊन आले आणि त्यानंतर हा पाडव्या दिवशी शेणापासून घुमट तयार केलं जातं आणि दिवा वगैरे लावून घेतले होते आणि आईने घुमट हा केला होता. मला अजिबात नाही येत. आजचा दिवस माझा खूप आनंदी गेलेला आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू तुम्हा सर्वांना. बाय.